नमस्कार मंडळी. आज मी ज्ञानेश्वरी या पवित्र ग्रंथामधील अध्याय 6 ओवी क्रमांक 421 ते 450 यांचे पठण करणार आहे. ओवी क्रमांक 421. एरवी विरक्ती जयासी नाही, जे अभ्यासी न रिगती कही, तया अनाकळे हे आम्हीही न म्हणू काही. याचा अर्थ, एरवी ज्याला ज्याला वैराग्य नाही व जो कधी अभ्यासही करीत नाही, त्याला हे मन आवरणार नाही, असे आम्ही तरी कोठे मानित नाही. ओवी क्रमांक 422. परी यमनियमांची या वाटा न वचिजे, कही वैराग्याची से न करीजे, केवळ विषय जळी ठाकीजे बुडी देऊनी. याचा अर्थ, परंतु जो यम नियम प्राणायाम वगैरेचा अभ्यास करीत नाही, ज्याला वैराग्याची कधी आठवण होत नाही आणि जो केवळ विषय रूप जलात माशासारखी बुडी देऊन राहिला आहे. ओवी क्रमांक 423. यया जालिया मानसा कही, युक्तीची कांबी लागली नाही, तरी निश्चळ होईल काही, कैसे नि सांगे. याचा अर्थ, आणि अशा प्रकारे विषय लंपट झालेल्या त्याच्या मनाला युक्तीची चिमट कधी लागली नाही, त्याचे मन निश्चल कसे होईल सांग बरे. ओवी क्रमांक 424. म्हणून मनाचा निग्रह होय, ऐसा उपाय जो आहे, तो आरंभी मग नोहे, कैसा पाहो. याचा अर्थ, म्हणून मनाचा निग्रह होईल असा जो उपाय आहे, त्याला तू सुरुवात कर, मग ते कसे निश्चल होत नाही ते पाहू. ओवी क्रमांक 425. तरी योग साधन जितुके, ते अवघेची काय लटिके, परी आपण या अभ्यासून ठाके, हेची म्हण. याचा अर्थ, तर योग साधने म्हणून जेवढी आहेत तेवढी सर्व काय खोटी आहेत, परंतु आपल्याला अभ्यास होत नाही असे म्हण. ओवी क्रमांक 426. अंगी योगाचे होय बळ, तरी मन केतुले चपळ, काय महदादी हे सकळ, आपू नोहे. याचा अर्थ, जर योग साधनांचे बळ अंगात असले तर मनाच्या चंचलतेची काय कथा. योग बलाने महत्त्वाधिक स्वाधीन होत नाहीत का. ओवी क्रमांक 427. तेथ अर्जुन म्हणे निके, देवो बोलती ते न चुके, साचची योग बळसी न तुके, मनोबळ. याचा अर्थ, तेव्हा अर्जुन म्हणतो, देवा आपण जर म्हणता ते खरे आहे, खरोखर योग बलापुढे मनाचे बल टिकणार नाही. ओवी क्रमांक 428. तरी तोची योगू कैसा केवी जानो, आम्ही येतुले दिवस याची मातुही नेनो, म्हणून मना तेजी म्हणो अनावर. याचा अर्थ, तरी तो योग कसा आहे व कशा रीतीने जाणावा त्याची आजवर आम्हास वार्ताही नव्हती, म्हणून देवा मन अनावर आहे असे आम्ही म्हणत होतो. ओवी क्रमांक 429. हा आता आघवे या जन्मा, तुझे नि प्रसादे पुरुषोत्तमा, योग परिचयो आम्हा झाला आजी. याचा अर्थ, हे पुरुषोत्तमा, तुमच्या प्रसादाने आमच्या सगळ्या जन्मात आज योगाचा परिचय आम्हास झाला. ओवी क्रमांक 430. परी आनिक एक गोसाविया, मज संशयो असे साविया, तो तुवा चुनी फेडावया समर्थू नाही. याचा अर्थ, परंतु हे प्रभो, आणखी एक संशय सहज निर्माण झाला आहे, तो फेडण्यास आपल्याशिवाय दुसरा कोणीही समर्थ नाही. ओवी क्रमांक 431. म्हणून सांगे श्री गोविंदा, कवन एक मोक्षपदा, झोंबत होता श्रद्धा उपाये विन. याचा अर्थ, म्हणून गोविंदा मला सांगा की कोणी एक मनुष्य मोक्ष प्राप्ती करिता भक्तियुक्त अंतःकरणाने उपायाशिवाय इच्छा करीत होता. ओवी क्रमांक 432. इंद्रिय ग्रामोग्नी निघाला, अवस्थेची या वाटे लागला, आत्मसिद्धीची या पुढीला नगरा यावया. याचा अर्थ, इंद्रिय रूपी गावाहून निघून
मोक्षरूपी गावास जाण्याकरिता तो भक्तिरूप मार्गाला लागला. ओवी क्रमांक 433. तव आत्मसिद्धी न ठकेची आणि मागुते न येववेची, ऐसा असतो गेला माझारीची आयुष्य भानू. याचा अर्थ तो मोक्ष प्राप्त होत नाही आणि परतही येवत नाही. अशा स्थितीत त्याच्या आयुष्यरूपी सूर्य मध्येच मावळला. ओवी क्रमांक 434. जैसे अकाळी आभाळ आळू माळू सपातळ, विपाये आले केवळ वसेना वर्षे. याचा अर्थ सहज अकाली आलेला लहान पातळ ढग ज्याप्रमाणे टिकत नाही व वृष्टीही करीत नाही. ओवी क्रमांक 435. तैसी दोन्ही दुरावली, जे प्राप्ती तव अलग ठेली आणि अप्राप्ती ही सांडवली श्रद्धा तया. याचा अर्थ त्याप्रमाणे ज्याला दोन्ही अंतरली म्हणजे मोक्ष प्राप्ती तर दूरच राहिली आणि श्रद्धेमुळे सोडलेल्या संसारासही तो मुकला. ओवी क्रमांक 436. ऐसा दोला अंतरला काजी, जो श्रद्धेच्या समाजी बुडाला तया होजी कवनगती. याचा अर्थ असा दोन्ही गोष्टींना जो मुकला परंतु भक्तीत निमग्न झाला त्याला कोणती गती प्राप्त होते हे सांगा. ओवी क्रमांक 437. तव कृष्ण म्हणती पार्था, जया मोक्ष सुखी असता तया मोक्षा वाचुनी अन्यथा गती आहे गा. याचा अर्थ तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, पार्था, ज्याला मोक्ष प्राप्तीची इच्छा आहे त्याला मोक्षा वाचून दुसरी गती आहे काय. ओवी क्रमांक 438. परी येतोली हेची एक घडे, जे माझारी विसावावे पडे तेही परी ऐसेनी सुरवाडे जो देवा नाही. याचा अर्थ परंतु त्याला मध्यंतरी विश्रांती घ्यावी लागते एवढेच काय ते, पण त्या विश्रांतीत त्याला जे सुख होते ते देवांना सुद्धा मिळत नाही. ओवी क्रमांक 439. एरवी अभ्यासाचा उचलता पाऊली जरी चालता तरी दिवसा आधी ठाकिता सोहन सिद्धीते. याचा अर्थ एरवी जर ह्याने अभ्यासाची पावले जोरात टाकली असती म्हणजे झपाट्याने अभ्यास केला असता तर दिवस म्हणजे आयुष्य मावळण्याच्या पूर्वीच हा मोक्ष प्राप्तीच्या गावाला पोचला असता. ओवी क्रमांक 440. परी ते तुला वेगू नव्हेची म्हणून विसावा तरी निकाची पाठी मोक्षुत व तैसाची ठेविला असे. याचा अर्थ परंतु तितका त्याचा वेग नसल्यामुळे विसावा घेणे भाग पडले, तथापि मागाहून तरी मोक्ष प्राप्ती ही ठेविलीच आहे. ओवी क्रमांक 441. एके कौतिक हे कैसे, जे शतमखा लोक सायासे ते तो पावे अनायासे कैवल्य कामू. याचा अर्थ अरे हे कौतुक पहा, ज्या लोकांची प्राप्ती व्हावयास 100 यज्ञ करणाऱ्या इंद्रालाही सायास पडतात ते या मोक्षेच्छू पुरुषाला अनायासे प्राप्त होतात. ओवी क्रमांक 442. मग तेथीची जे अमोघ अलौकिक भोग भोगिता ही सांग कांटाळे मन. याचा अर्थ मग तेथील निष्फळ न होणारे व अनुपम असे भोग भोगता भोगता त्याच्या मनाला कंटाळा येतो. ओवी क्रमांक 443. हा अंतरायो अवचिता का ओढवला श्री भगवंता ऐसा दिवी भोग भोगिता अनुतापी नित्य. याचा अर्थ ते दिव्य भोग भोगत असता तेथे त्यास सुख मिळत नाही व हे भगवंता, हे भोगाचे विघ्न माझ्या मागे का लागले असा तो सतत पश्चाताप करीत असतो. ओवी क्रमांक 444. पाठी जन्मे संसारी परी सकळ धर्माची या माहेरी लांबा उगवे आगरी विभव श्रीयेचा. याचा अर्थ नंतर तो फिरून मृत्यूलोकी जन्म पावतो, पण सर्व धर्मांचे माहेरघर अशा कुलात जन्म पावतो आणि शेत कापल्यावर पडलेल्या भात गोट्यांचे शेत जसे जोराने फुपावते तशी त्याच्या ऐश्वर्याची वृद्धी होते. ओवी क्रमांक 445.
जया ते नीती पंथे चालिजे, सत्य धूत बोलिजे, देखावे ते देखिजे शास्त्रदृष्टी. याचा अर्थ जे कुल नीती मार्गाने चालणारे, सत्य आणि पवित्र भाषण करणारे आणि शास्त्र रीतीने वागणारे. ओवी क्रमांक 446. वेद तो जागेश्वरू, जया व्यवसाय निजाचारू, सारासार विचारू मंत्री जया. याचा अर्थ ज्या कुलात वेद नित्य जागृत असतो व स्वधर्माचे आचरण हा ज्याच्या कुलाचा व्यवसाय आणि सारासार विचार हाच मंत्री. ओवी क्रमांक 447. जयांच्या कुळी चिंता, झाली ईश्वराची पतिव्रता, जया ते गृहदेवता आदी ऋद्वी. याचा अर्थ ज्या कुलात चिंतेने ईश्वरास वरिले, ज्या कुलात ईश्वरा वाचून दुसऱ्या कशाचेही चिंतन होत नाही आणि ज्याला आदिरिद्धी म्हणजे संपत्ती हीच गृहदेवता आहे. ओवी क्रमांक 448. ऐशी निज पुण्याची जोडी, वाढी नली सर्व सुखाची कुळवाडी, तिये जन्मे तो सुरवाडी योग्य च्युतू. याचा अर्थ असे ज्या कुलाने पुण्य जोडले आहे व जेथे सर्व सुखाची समृद्धी आहे अशा कुलात तो योग भ्रष्ट पुरुष सुखाने जन्म घेतो. ओवी क्रमांक 449. अथवा ज्ञानाग्नी होत्री, जे परब्रह्मण्य स्तोत्री, महासुख क्षेत्री आदिवंत. याचा अर्थ अथवा ज्ञानरूप अग्नीमध्ये हवन करणारे व अध्यात्म सिद्धांतात कुशल आणि परब्रह्मरूप गावचे वतनदार. ओवी क्रमांक 450. जे सिद्धांताची या सिंहासनी, राज्य करीती त्रिभुवनी, जे कुजती कोकिलवनी संतोषाच्या. याचा अर्थ जे एकमेकात द्वितीय या सिद्धांताच्या सिंहासनावर बसून त्रिभुवनाचे राज्य करतात आणि संतोषरूप वनात कोकिळासारखा मधुर ध्वनी करतात. श्री संत ज्ञानेश्वर महाराज की जय.